सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. तर आता पंचायत समिती योजना इथं सुरू झालेल्या आहे. यामध्ये लॅपटॉपसाठी 42,000, झेरॉक्स मशीनसाठी 43,000, शिलाई मशीनसाठी 9,300, तुम्हाला 20,000, स्कूटरसाठी 1,00,000, घरकुलासाठी 1,20,000. तर याप्रमाणे वस्तू इथं मिळत आहे. यासाठी तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने इथं करायचा आहे, लाईव्ह नमुना तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर आता पंचायत समिती योजना 2026 आणि 27 करिता सुरू झालेली आहे. लॅपटॉप, शिलाई मशीन, जे काही घरकुल असेल, झेरॉक्स मशीन असेल, वॉटर फिल्टर असेल, तर यामध्ये तुम्हाला अनुदान स्वरूपात त्याचप्रमाणे यामध्ये तुम्हाला वस्तू देखील दिल्या जाणार आहे. तर आता ज्यांना कोणाला फॉर्म भरायचा असेल तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता यामध्ये पंचायत समिती योजना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध भागांमध्ये ही जी योजना इथं राबवली जाते. ग्रामीण भागातील रोजगार वाढविणे, स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणे, महिलांना आर्थिक सक्षम करणे, लघु उद्योगांना चालना देणे, जे की या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे. तर आता यामध्ये फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, अर्जाचं जे काही फॉर्मॅट आहे ते कशा पद्धतीने जर राहते ते तुम्हाला टोटल माहिती सांगणार आहे. तर आता यामध्ये लॅपटॉपसाठी 42,000 पर्यंत यामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन कामासाठी जे काही डिजिटल शिक्षणासाठी उपयोगी होते यासाठी त्यांना विद्यार्थ्यांना लॅपटॉप इथं दिल्या जाते. याचप्रमाणे आता लॅपटॉप झाल्याच्या नंतर झेरॉक्स मशीन, आता दिव्यांगांना हे जी झेरॉक्स मशीन दिल्या जाते. तर आता ज्यांना कोणाच्याकडून काम होत नाही, जर तुम्ही हँडिकॅप असाल तर विविध जिल्ह्यांमध्ये जालना असेल तर अशा जिल्ह्यांमध्ये शिलाई मशीन आणि प्रिंटरसाठी अर्ज सुरूच राहते. त्यानंतर शिलाई मशीनसाठी 9,300 महिलांना, आता जे काही योजना भरपूर योजना इतर राहते महिलांसाठी, जे की यामध्ये शिलाई मशीन योजनासुद्धा आहे. तर आता बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गतसुद्धा महिलांना भरपूर योजनेचा लाभ मिळत आहे. त्यानंतर इथं विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गतसुद्धा महिलांना शिलाई मशीन यासाठी अर्ज करता येत आहे. त्याचप्रमाणे 500 रुपये तुम्हाला रोजसुद्धा मिळते जेव्हा तुम्ही प्रशिक्षण घेता. 15,000ची किट मिळते, लोनसुद्धा तुम्हाला मिळते. त्याचप्रमाणे मोफत पिठाची गिरणी, तर आता गिरणीमध्ये जे काही आहे, तर आता व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांसाठी जी आहे सुवर्ण संधी आहे, तर 20,000 पर्यंत. तर आता काही जिल्ह्यांमध्ये वस्तू न मिळता तुम्हाला अनुदान दिले जाते. तर यामध्ये 70 किंवा 80% इथं अनुदान तुम्हाला मिळते. असं नाही की सर्वांनाच इथं कमीत कमी अनुदान इथे दिले जाते तुमच्या कॅटेगरीनुसार. यानंतर घरकुलासाठी सुद्धा तुम्हाला जे काही पैसे इथं दिले जाते. त्यानंतर इथं सायकलसाठी असेल, तर आता पंचायत समिती योजना जे की आता यामध्ये 2026 आणि 27 करिता इथं सुरू झालेली आहे. तर यामध्ये पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, तर या जिल्ह्यांमध्ये काय झालेलं आहे, अर्ज इथं सुरू झालेला आहे. तर आता पंचायत समिती योजनेच्या अंतर्गत तुम्ही अर्ज सादर करून या विविध योजनेचा लाभ घेऊ शकता. यानंतर आपलं नाशिक झाल्यानंतर धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अमरावती, तर अशा जे काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. अमरावती झाल्यानंतर अकोला आणि बुलढाणा, तर हे जिल्हे देखील यामध्ये आहे. यानंतर वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. तर असं नाही की सर्व जिल्ह्यात इथं कोणत्या जिल्ह्यात जे काही अर्ज 15 दिवसाच्या आत इथं बंद होते, तर कोणत्या जिल्ह्यात इथं अर्ज इथं सुरू राहते, कोणत्या जिल्ह्यात इथं बंद राहते. तर कोण अर्ज करू शकतो, तर ग्रामीण भागातील नागरिक, महिला बचत गट सदस्य, बेरोजगार युवक, लघु उद्योग, त्याचप्रमाणे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंब, दिव्यांग जर असेल तर यांसाठी तुम्ही अर्ज सादर करू शकता. त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र जे की पंचायत समिती योजनेअंतर्गत तुम्हाला जर अर्ज सादर करायचा असेल, त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, उत्पन्नाचा तुम्हाला 2.5 लाखाच्या आत तुम्हाला असणे आवश्यक आहे. किती? 2.5 लाख. रहिवासी दाखला, बँकेचं पासबुक, फोटो, व्यवसाय सुरू केल्याचा, म्हणजे तुम्ही जे काही व्यवसाय सुरू केलेला आहे, जे कोणी असेल, तुम्ही झेरॉक्स मशीनचं दुकान चालू केलेलं असेल किंवा शिलाई मशीन योजनेचा लाभ घेत असाल, तर त्याचं प्रमाणपत्र लागणार आहे. काही वेळा तुम्हाला त्याऐवजी तुम्हाला अनुदान तुमच्या खात्यामध्ये तर येते. तर पंचायत समिती कार्यालयात तुम्हाला भेट द्यायचं आहे, फॉर्म घ्यायचा आहे. तर आता तुम्हाला जे काही फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, आवश्यक कागदपत्रे कोणते जोडायचे आहे ते तुम्हाला इथं सांगणार आहे. तर आता यामध्ये अशा प्रकारचा फॉर्मॅट तुम्हाला इथे येईल. पंचायत समिती योजना अर्ज नमुना. तर यामध्ये सर्वप्रथम जे की तुमची पंचायत समिती आहे ते तुमचं टाकायचं आहे, कुठली आहे ते. त्यानंतर तुमचा तालुका,
जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, म्हणजे टाकायचं तुम्हाला तुमचा तालुका आणि जिल्हा. इथे येईल पंचायत समिती योजना 2026 आणि 27. त्यानंतर इथं खालील तुमचं नाव येईल. आता जे कोणी अर्ज करत आहे ते श्री आहे की श्रीमती आहे, त्यावरती तुम्हाला श्री असेल तर श्रीवरती क्लिक करा, श्रीमती असेल तर श्रीमती. त्यांचं पूर्ण नाव टाका, राहणार टाका कोणतं आहे ते. त्यानंतर इथं तुमचा तालुका, जिल्हा, तुमचा जो काही जिल्हा असेल ते जिल्हा टाका, आधार क्रमांक टाका, मोबाईल नंबर टाका. सर्व माहिती भरल्याच्या नंतर आता तुमचं नाव टाका. त्यानंतर आता तुम्हाला जे वस्तू पाहिजे याबद्दल, लॅपटॉप पाहिजे असेल तर लॅपटॉपवरती टिक करा, शिलाई मशीन, झेरॉक्स मशीन, जे काही पाहिजे त्या वस्तूवरती तुम्हाला क्लिक करा. तर काही जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या वस्तू आहे, की असं नाही की सर्व जिल्ह्यात सेम वस्तू राहतील, वेगवेगळ्यासुद्धा असू शकते किंवा वेगवेगळ्या नावाने हे योजना इथं राबवल्या जाते. तर इथं तुम्हाला जे वस्तू पाहिजे त्या वस्तूवरती क्लिक करायचं आहे, टिक मार्क करायची असेल. यानंतर तुम्हाला जे काही संपूर्ण भरल्याच्या नंतर आता तुम्हाला जे काही लास्ट ऑप्शन येते ते तुमची साईन वगैरे करायची आहे. तुमचं नाव टाकायचं आहे, दिनांक टाकायचा आहे, जेव्हा तुम्ही अर्ज करत आहात ठिकाण टाकायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला जोडायचे आहे त्यासोबत कागदपत्र. तर त्यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड जोडून द्यायचं आहे, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला जोडायचा आहे, रहिवासी दाखला, बँकेचं पासबुकची झेरॉक्स, फोटो इत्यादी तुम्हाला डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे जोडायचं आहे. जर दिव्यांग जर असेल म्हणजे हँडिकॅप जर असेल तर तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट लावायचं आहे. तर आता यामध्ये अर्ज स्वीकारणं, जे काय मंजुरी प्रक्रिया कशी राहते, अर्ज स्वीकारणं, त्यानंतर कागदपत्र पडताळणी राहते, पात्रता तपासणी राहते, मंजुरी आदेश राहते, लाभ वितरण. तर यामध्ये 15 ते 60 दिवस, किती 15 ते 60 दिवसाचा कालावधी लागू शकतो. तर आता यामध्ये अनुदान किती मिळते, तर यामध्ये अनुदान जे आहे 70 ते 90% अनुदान इथं दिलं जाते महिला बचत गटांसाठी. दिव्यांगांसाठी यामध्ये 80 ते जे काही दाखवल्याप्रमाणे या टक्क्यापर्यंत अनुदान तुम्हाला मिळू शकते. त्यानंतर SC ST साठी 70 ते 85%, सर्वसामान्य जर असेल तर 50 ते 60%. तर आता दिव्यांगासाठी 80 ते 100%पर्यंत जे काही दाखवल्याप्रमाणे इथं मिळू शकते. तर आता पैसे खात्यात येतात का, तर काही जणांचे जे काही प्रश्न आहेत तर आता थेट खात्यामध्ये काही जिल्ह्यांमध्येच येते, काही जिल्ह्यांमध्ये अनुदान स्वरूपात, तर काही जिल्ह्यांमध्ये वस्तू तुम्हाला दिली जाते. पंचायत समिती योजनेअंतर्गत ज्यांना कोणाला अर्ज करायचा असेल तर लगेच अर्ज करा, किंवा ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.